Hi guys, subscribe Education Hub channel and press bell icon to get next video notification. Hello students, welcome back. Now we are starting Science 2 and we'll have the first lecture on heredity and evolution. Very important and very interesting too. Now let's see at first what we'll discuss in this chapter. In the beginning, we'll discuss about what do we mean by heredity and hereditary changes, introductory. Then we'll have what is by transcription, translation and translocation, very important one, this topic. Then we'll discuss about evolution. Then we'll discuss about evidences of evolution. Then Darwin's theory of natural selection. After that, Lamarckism and speciation. And at the last, once again important one, human evolution. Okay, so let's begin with heredity and hereditary changes. In 9th standard, you discuss about heredity. We get some genetic material from our parents. That's why we look like them, or our characters are like them only. And this is nothing but heredity. So what is heredity? The transfer of biological characters from parents to offspring, that is from one generation to the next generation via genes, is called heredity. And the changes brought in this process are called as hereditary changes. Okay, today the science is based on these hereditary changes. A branch of science is dealing with this, and that we call it genetics. But this branch, if this branch is developed in one day only, no, a lot efforts of different scientists is there. खूप शास्त्रज्ञांचे प्रयत्न आहेत तिथे, ते काय एका दिवसाचं काही काम नाही. कोणी कोणी काय काय प्रयत्न केले, आपण एक टॅब्युलर फॉर्म तयार केला आहे बघा, त्याची चर्चा करूया. फर्स्ट ऑफ ऑल, वी शुडंट फॉरगेट द फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स, दॅट इज जॉन ग्रेगर मेंडल, because he did a pioneer work in modern genetics in 1856. हे वर्ष जरा वेगळ्या कारण घेतलं मी, 1856. But the work of his work not came to know to the people up till 1886. 1886 पर्यंत त्याच्या कामाचं महत्त्वच कोणाच्या लक्षात आलं नाही, आणि मेंडेलच्या मृत्यूनंतर त्याला त्याचं यश मिळालं, कारण मेंडेल 1884 साली मरण पावलं. ही डायड ॲट 1884 अँड देन द वर्ल्ड रेकग्नाइज द ग्रेटनेस ऑफ हिज वर्क. तर म्हणून त्यांना फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स असं म्हटलं जातं. नंतर 1901 ह्युगो डेव्हिस इज नोन फॉर म्युटेशनल थेरी. बघा त्यांचे फोटोग्राफ पण इथे टाकलेले आहेत मी. ऑल ॲट अ सडन चेंजेस ऑर्गॅनिझममध्ये का होतात याचं कारण म्हणजे म्युटेशन, हे ह्युगो डेव्हिसने सांगितलेलं आहे. सो दिस इज म्युटेशनल थेरी. देन इन 1902 वॉल्टर अँड सुटॉन, खरं म्हणजे वॉल्टर अँड सुटॉन हे काही दोन वेगळे शास्त्रज्ञ नाही आहे. वॉल्टर सुटॉन हा एक आहे आणि दुसरा आहे थिओडोर बॉवेरी. बघा इथे दोघी घेतलेले आहेत मी, बघा दिस बोथ आर देअर, दिस टू सायंटिस्ट इन 1902. व्हॉट दे डीड, दे ऑब्झर्व क्रोमोझोम्स, पेअर क्रोमोझोम्स इन द सेल ऑफ ग्रॉसहॉपर. तोपर्यंत कोणी क्रोमोझोम्स पाहिलेलेच नव्हते, म्हणजे क्रोमोझोम्स यांनी बघितलेले. क्रोमोझोम्स दे ऑब्झर्व, टिल दॅट टाइम नो वन हॅड ऑब्झर्व क्रोमोझोम. आणि मग त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुरू झाले की क्रोमोझोमच्या माध्यमातून जेनेटिक मटेरियल्स कसं पुढे जातं, जीन्सच्या माध्यमातून. आणि मग 1944 साली इन 1944, लुक ॲट हियर, दिस थ्री सायंटिस्ट ओस्वाल्ड ॲव्हरी, मॅकलिन मकार्थी अँड कोलिन मॅकलॉड, या तीन शास्त्रज्ञांनी इन 1944 व्हॉट दे फाइंड आउट, except viruses, all the organisms have DNA as a genetic material
DNA काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे, म्हणजे जे अनुवंशिक इन्फॉर्मेशन जाते ती यांच्यामार्फत जाते. जेनेटिक मटेरियल हे DNA असं सगळ्यामध्ये. दिस व्हेरी इम्पॉर्टंट वन. आणि मग 1953 साली तुम्हाला माहिती आहे, यू आर स्टडी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड, वॅटसन अँड क्रिक प्रपोज द मॉडेल ऑफ DNA अँड फॉर विच दे गॉट नोबेल प्राइज टू. In 1961, these two scientists, Francois Jacob and Jacques Monod, they put forward the model for process of protein synthesis with the help of DNA. आपल्या शरीरात प्रोटीन्स तयार होतात आणि आपण शिकलो आहे की DNAचा फंक्शन सेगमेंट इज जीन अँड जीन हॅज दॅट जेनेटिक इन्फॉर्मेशन टू प्रोड्यूस फॉर पर्टिक्युलर प्रोटीन. तर ते कसं तयार होतं याचं मॉडेल सांगितलं गेलं या दोघांद्वारे अँड दे रिसीव नोबेल प्राइज टू फॉर देअर रिसर्च इन 1965. हे झालं 1961मध्ये आणि 1965 दे गॉट नोबेल फॉर दिस रिसर्च. दिस इज वन. मग आता प्रोटीन, मग काय याचा फायदा, याचा उपयोग काय झाला बघा. मग हे सायन्स ऑफ हेरिडिटरी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. सम ऑफ द हेरिडिटरी डिसऑर्डर यू स्टडी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. With that, production of hybrid varieties, animals and plants and industrial process in which microbes are used, या सगळ्यामध्ये हेरिडिटरी सायन्स खूप उपयोगी पडलं. आपण सुद्धा यावर्षी पुन्हा पुढे याचा अभ्यास करणार आहोत. इन 8th chapter we'll discuss about this. Okay, but before going to आपल्याला ते शिकायचं प्रोटीन्स कसं प्रोड्यूस होतात. But before going to that, we should know that once again we'll revise about DNA and RNA. In 9th standard, you are made brief discussion of DNA and RNA, but now we'll revise it. DNA stands for what? Deoxyribonucleic acid, and RNA stands for ribonucleic acid. These nucleic acids are present in the nucleus. And कसा असतो DNA? डबल हेलिकल स्ट्रँड. तर 2 parallel strands are there. या पॅरल स्ट्रेन्स कशा बनले असतात? शुगर आणि फॉस्फरस मॉलिक्युल एकमेकाला जॉईन असतात आणि आडव्या पट्ट्या ज्या असतात त्या नायट्रोजन बेसच्या असतात अशा लेग. आणि याला काय केला असतो, हा ट्विस्ट केल्यामुळे असा फोल्ड होऊन जातो बघा. इन दिस वे दिस गेट ट्विस्टेड अँड फोल्डेड इन दिस वे अँड वी गेट DNA मॉलिक्युल. वी आर हॅव्हिंग, लुक ॲट हिअर, वी आर हॅव्हिंग DNA मॉलिक्युल, स्ट्रक्चर ऑफ DNA मॉलिक्युल हिअर. आणि त्याच्यातले केमिकल्स कसे असतात ते दाखवले बघा. DNA मध्ये डबल स्ट्रँड आहेत बघा इकडे. 2 strands are there and RNA has only 1 strand. आणि DNA काय बेसिक फरक आहे आता त्याच्यात डीपमध्ये काही तुम्हाला घेऊन जात नाही. व्हॉट इज DNA? DNA इज deoxyribonucleic acid. It has deoxyribo sugar. This is deoxyribo sugar. Now what is the difference between DNA sugar and RNA sugar? In DNA there is a deoxyribo sugar. In RNA there is a ribose sugar. हे जे हा शुगर मॉलिक्युल आहे आणि इथे या ठिकाणी एक हायड्रोजन असतो, फक्त इथला ऑक्सिजन चालला गेला असतो. हा ऑक्सिजन रिमूव्ह झालेला असतो अँड दॅट्स वाय ओनली हायड्रोजन इज देअर. दॅट्स वाय इट इज कॉल्ड डिऑक्सी. ऑक्सी निघून गेला आहे. deoxyribonucleic acid. अँड इन RNA लुक ॲट हिअर, हायड्रोजन ऑल्सो देअर अलॉंग विथ ऑक्सिजन. लुक ॲट हिअर, हायड्रोजन इज देअर अलॉंग विथ ऑक्सिजन. दॅट्स वाय इट इज जस्ट कॉल्ड व्हॉट? रायबोस शुगर. ओके, रायबोस शुगर हे महत्त्वाचं आहे. नंतर अजून काय असतो DNA मध्ये असतात. DNA मध्ये काय असतात बघा. हिअर ग्वानिन, ॲडेनाइन, ग्वानिन, थायमिन अँड सायटोसिन. वरती सायटोसिन आहे, सायटोसिन. द सेम आर देअर इन RNA. सायटोसिन आहे, ग्वानिन आहे, ॲडनिन आहे. इन्स्टेड ऑफ थायमिन RNA हॅज व्हॉट? युरासिल. त्याच्यामध्ये फक्त थायमिनच्या ऐवजी काय असतो? युरासिल असतो. हा फरक आहे, हे लक्षात घ्या. सो युरासिल साधे इन्स्टेड ऑफ थायमिन, बाकी जे नायट्रोजन बेसिस आहे ते दोघांचे सेम असतात. ओके, देर आर 3 टाइप्स ऑफ RNA: mRNA, messenger RNA, rRNA, ribosomal RNA, and tRNA, transfer RNA, that were discussed in the previous standard. Okay, now what is the function of DNA? Just now I have told that DNA has that genetic information. The function segment of DNA is called a gene, and gene has that information stored in it to produce for particular protein. म्हणजे प्रोटीन तयार करायचं काम जे आहे ते DNA करतं.
पण DNA प्रत्यक्ष हे काम करतं का? तर उत्तर आहे नाही. DNA didn't do that work directly. It does that job with the help of RNA. बघा काय आता आपल्याला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन समजून घ्यायचं आहे. सेंट्रल डोग्मा काय भानगड आहे? व्हॉट इज सेंट्रल डोग्मा? लुक ॲट हिअर. नाव प्रोटीन हॅज टू सिंथेसिस. This protein synthesis formation will not take place in one form only. It will take place in 2-3 basic steps. काय सांगितलंय बघा? The process of synthesis of protein, the process of synthesis of proteins require for body by DNA, by means of what? Through RNA, by means of RNA, according to the information stored in DNA for that particular protein synthesis is called as central dogma. What is central dogma? The process of synthesis of protein required for the body by DNA with the help of RNA according to information stored for that protein synthesis is called as central dogma. म्हणजे एखादं प्रोटीन तयार करण्यासाठी DNA काय करतं? RNAच्या माध्यमातनं तो प्रोटीन तयार करतो. याला सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. म्हणजे पहिले काम काय होणार? DNA पासनं RNA तयार होणार. हा RNA तयार होतो. इट इज फॉर्म बाय मीन्स ऑफ DNA आणि याच प्रोसेसला आम्ही म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. दिस इज कॉल्ड अ ट्रान्सक्रिप्शन. ओके. आणि मग हा RNA मॅच्युअर होतो आणि मग न्यूक्लियसमधनं बाहेर पडतो. अँड देन म्हणजे हे जे काम आहे पहिलं, इट टेक्स प्लेस इन व्हॉट? न्यूक्लियस. हा न्यूक्लियस आहे सेलचा आणि ही पूर्ण सेल आहे. दिस एंटायर सेल. अँड देन फ्रॉम mRNA प्रोटीन हॅज बीन प्रोड्यूस इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये होतं हे. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. ओके. यस, एकंदर क्रियेला आपण सेंट्रल डोग्मा असं म्हणतो. इट इज कॉल्ड एज सेंट्रल डोग्मा. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? इन ट्रान्सक्रिप्शन RNA इज प्रोड्यूस फ्रॉम DNA. DNA पासून RNA तयार केला जातो. म्हणजे डबल हेलिक म्हणजे DNA तुटतो का? नाही. DNA तात्पुरता अनवाइंड होतो. DNA तात्पुरता अनवाइंड होतो. बघा आपल्याकडे हा समजा हा DNA असा मॉलिक्यूल आहे. दिस इज DNA मॉलिक्यूल. दिस इज DNA मॉलिक्यूल. हा काय होईल? अनवाइंड होईल. असा अनवाइंड झाला बघा. दिस हॅज बीन अनवाइंड. मध्ये तो अनवाइंड झाला आहे. दिस इज असा तो होता आणि अनवाइंड झाला आहे. हा कसं काय अनवाइंड होणार? कसं काय केलं जाईल? तुम्हाला आपली झीप असते बघा, चेन असते आणि तिला रनर असतं. ते रनर जर आपण पुढे ओढलं तर चेन लॉक होते किंवा अनलॉक होते, उघडते किंवा बंद होते. तसाच या ठिकाणी एक रनर असतो आपण म्हणूया. अँड दॅट इज RNA पॉलिमराज. RNA पॉलिमराज हा काय करतो? त्या DNAला ओपन करतो. बघा DNAचे 2 स्ट्रँड अशा एकमेकांना दूर नेतो. दिस इज द 1 स्ट्रँड ऑफ DNA अँड दिस इज द अनदर 1 स्ट्रँड ऑफ DNA. येते का लक्षात तुम्हाला? दिस इज द स्ट्रँड ऑफ DNA. ओके. सपोज हिअर T इज देअर. इथे T आहे. इथे समजा A आहे. इथे C आहे. इथे G आहे. आता T स्टँड्स फॉर थायमिन, ॲडनिन, सायटोसिन, ग्वानिन. इन दिस वन्स अगेन सपोज हिअर ॲडनिन इज देअर, सायटोसिन, ग्वानिन असं आहे. T आहे. सो मग याच्या अपोजिट, ह्या थायमिनच्या अपोजिट कोणती नायट्रोजन बेस असते? हिअर दॅट विल कम. थायमिनच्या अगेन्स्ट असते ॲडेनाइन. सो हिअर ॲडेनाइन विल कम. देन हिअर ॲडेनाइनच्या अगेन्स्ट काय असणार आहे? युरासिल. सो युरासिल विल कम हिअर. लुक ॲट हिअर. अशा यांच्या अपोजिट ज्या नायट्रोजन आहे त्या पेअर येतील आणि त्या एकमेकाला अशा जॉईन होतील बघा. इन दे विल जॉईन टू इच अदर लाईक दिस. अँड धिस अनदर वन सिंगल स्टँड विल फॉर्म. लुक ॲट हिअर. या पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा. आता बघा शेजारी हा DNA अनवाइंड झाला आहे. दिस DNA इज अनवाइंड. दिस इज वाइंड DNA. दिस अनवाइंड DNA. पुन्हा तो वाइंड होणार, पुन्हा तो जुळणार आहे बघा. So it is unwind and here by means of raw material complementary nitrogen bases are there as per the nitrogen base on the DNA. फक्त काय होणार आहे? फक्त ॲडनिन जेव्हा ॲडनिन येईल तेव्हा थायमिनच्या ऐवजी काय येईल? युरासिल येईल. याच्यामध्ये इथे तुम्हाला थायमिन दिसणार नाही आणि हा असा एक स्ट्रँड बाहेर पडणार. धिस इज mRNA. messenger RNA, mRNA. Okay, this process is called as transcription. What is transcription then? The process of RNA synthesis from DNA in the nucleus is called as what?
ट्रान्सक्रिप्शन. ओके, म्हणजे DNA अनवाइंड होऊन त्याच्यापासून RNA तयार होतो. दिस इज ट्रान्सक्रिप्शन. वन्स द RNA इज फॉर्म इट विल कम आउट ऑफ द न्यूक्लियस. तो न्यूक्लियस येईल. आता प्रोटीन तयार करायचं काम आहे. पण प्रोटीन काही इतकं सिम्पल नाही आहे. प्रोटीन इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. प्रोटीन हा खूपच जास्त कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे. तो साध्या मॉलिक्यूलपासून तयार होतो, म्हणून आपण याला पॉलिमर असं म्हणतो. हा कोणाचा पॉलिमर आहे? हा ज्या मॉलिक्यूलचा पॉलिमर आहे ते आहेत ॲमिनो ॲसिड्स. हा पॉलिमर ऑफ ॲमिनो ॲसिड्स आहे. आणि हे ॲमिनो ॲसिड्स एकमेकाला बाइंड होतात आणि मग त्यांचा एक साखळी असं चेन तयार होते, दॅट वी कॉल ॲज प्रोटीन्स. मग हे प्रोटीन्स तयार करताना ॲमिनो ॲसिड्स तयार होतील. पण आता ते ॲमिनो ॲसिड्स कोणते लागणार आहेत त्याचा मेसेज, कोणते ॲमिनो ॲसिड्सच्या सहाय्याने प्रोटीन तयार होणार आहे त्याच्या मेसेज या RNA वर, म्हणून त्याला मेसेंजर RNA असं म्हणतात. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ॲज मेसेंजर RNA. लुक ॲट हिअर. बघा हा mRNA बाहेर आलेला आहे. लुक ॲट हिअर दिस mRNA. दिस mRNA याच्यात एकूण किती नायट्रोजन बेस दाखवले आपण? 12 नायट्रोजन बेस दाखवले बघा. 1 3 3 2 12 नायट्रोजन बेस आहे. आणि ते 3-3चा एक गट तयार करा. वी फॉर्मेट कोडिंग ग्रुपिंग ऑफ 3-3 कोडॉन्स. त्यांना 3-3 न्यूक्लियोटाइडचा गट केला आहे आणि यांना आम्ही कोडॉन असं म्हटलं आहे. वाय दे आर कॉल्ड कोडॉन? बिकॉज टू प्रोड्यूस 1 ॲमिनो ॲसिड वी रिक्वायर 3 न्यूक्लियोटाइड्स. 3 न्यूक्लियोटाइड लागतात आणि अशामुळे त्यांना आम्ही ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. व्हॉट इज सेड? लुक ॲट हिअर. द कोड कन्सिस्ट ऑन mRNA रिक्वायर्ड टू प्रोड्यूस ईच ॲमिनो ॲसिड फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन. हे ॲमिनो ॲसिड काय तयार करणार? पुढे प्रोटीन तयार करणार आहे. So they contain 3 nucleotides. The set of these 3 nucleotides on mRNA is called as triplet codon. आणि हे ट्रिपलेट कोडॉनच्या सहाय्याने जे हे ट्रिपलेट कोडॉन शोधायचं काम केलं आहे डॉक्टर हरगोविंद खुराना, भारतीय वंशशास्त्रज्ञ. दे गॉट नोबेल प्राइज इन 1968. दे डिस्कवर 20 ॲमिनो ॲसिड्स. आपल्या शरीरात अनेक प्रोटीन्स असतात पण ॲमिनो ॲसिड्स फक्त 20 आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारे एकत्र येतात आणि प्रोटीन्स तयार होतात. 20 ॲमिनो ॲसिड्स आर देअर इन ऑर्गॅनिझम्स बॉडी. दे जॉईन टुगेदर टू फॉर्म प्रोटीन्स. ओके, इन डिफरंट वे. सो दिस इज ट्रिपलेट कोडॉन. तर म्हणजे प्रत्येक mRNA 3-3 न्यूक्लियोटाइडचा एक गट असतो जे एक ॲमिनो ॲसिड तयार करतात. या 3 न्यूक्लियोटाइडच्या गटाला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. This mRNA will come out of the nucleus and then in the cytoplasm आता प्रोटीन्स त्याच्याचं सिंथेसिस होणार. कसं? बघा या ठिकाणी त्या mRNA ला एक रायबोझोम जॉईन होतो. बघा रायबोझोम अटॅच होतो. रायबोझोम्स आर देअर इन द सेल सायटोप्लाझम अँड धीस हिअर tRNA नाव कम्स. बघा हा tRNA. दिस इज tRNA. दिस tRNA एंटर इन द रायबोझोम. या tRNAच्या एका एंडला बघा, एका लूपला या ठिकाणी 3 न्यूक्लियोटाइड्स आहेत. हे 3 न्यूक्लियोटाइड्स अशा प्रकारचे असतात की त्यांची जी सिक्वेन्स असते ती कोडॉनच्या एक्झॅक्टली त्याला मॅच होणार असते, म्हणून त्यांना अँटी कोडॉन असं म्हणतात. दे हॅव्हिंग दॅट सिक्वेन्स अकॉर्डिंग टू दॅट आणि मग त्यांना अँटी कोडॉन असं म्हणतात. आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक बघा एक tRNA एक ॲमिनो ॲसिड सांगतो. बघा 1 amino acid is brought by tRNA and then this is as per the message on mRNA. These anticodons are there. They enter in the ribosomes. They read the amino acid there. These amino acids bind together and they form by peptide bonds and then there is a molecule of protein is formed. बघा अशा प्रकारे प्रोटीनचा मॉलिक्यूल तयार होतो. हे न्यूक्लियोटाइड बाइंड होऊन. आणि हे न्यूक्लियोटाइड कोणी आणले? एकेका tRNA ने आणलेले आहे. दिस इज प्रोटीन सिंथेसिस देअर. इथे दाखवलं आहे बघा. हा बघा या न्यूक्लियोटाइड या ठिकाणी या mRNAचा ट्रिपलेट कोडॉन का आता AUG, मग त्याच्या अगेन्स्ट काय येईल UAC. ॲडनिनचा आहे युरासिल, युरासिलचा मात्र ॲडनिल आणि ग्वानिनचा येईल सायटोसिल. इन दिस वे दिस ट्रिपलेट कोडॉन्स आर देअर. they release their amino acid there, they bind together and the protein is formed. अशा प्रकारे प्रोटीन तयार होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज व्हॉट? ट्रान्सलेशन. आणि हे होत असताना पुढे काय होतं? हे होत असताना पुढे काय होतं बघा, मग हा जो रायबोझोम आहे हा पुढे पुढे सरकत जाईल.
दिस रायबोझोम हा रायबोझोम असा पुढे येईल, इट विल अगेन मूव्ह फॉरवर्ड, तीन डिफरंट कॉन्टॅक्ट, मग इथे, मग या पुढच्याला जॉईन होईल, मग पुढच्याला, असा तो तीनच्या गटाने पुढे सरकत जाईल. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. ओके, सो व्हॉट इज ट्रान्सलेशन? द प्रोसेस ऑफ, लुक ॲट इट. So the process of synthesis of proteins by binding amino acids supplied by tRNA having anticodon as per the sequence of codon present on mRNA with the help of ribosomes is called as translation. रायबोझोमच्या साहाय्याने काय होतं, tRNA येतात, ते अमिनो ॲसिड्स घेऊन आलेले आहेत. ते tRNA कसे येणार, त्यांना अँटीकोडॉन आहे त्यांच्यावर. कसा अँटीकोडॉन आहे त्यांच्यावर? ॲज पर द सिक्वेन्स ऑफ कोडॉन्स ऑन द mRNA. mRNA जो कोडॉनचा सिक्वेन्स आहे त्या तसा अँटीकोडॉन सिक्वेन्सने tRNA एकामागून एक येणार. दे विल जॉईन द अमिनो ॲसिड्स विथ द हेल्प ऑफ रायबोझोम्स अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड एज व्हॉट? ट्रान्सलेशन. ओके, याला ट्रान्सलेशन असं म्हणतात. आणि असं होताना द मुवमेंट ऑफ रायबोझोम विल टेक्स प्लेस फ्रॉम वन end to other end of mRNA doing protein synthesis by distance of one triplet codon is called as translocation. असं होत असताना तीनच्या युनिटने हा रायबोझोम हळूहळू पुढे सरकेल. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज व्हॉट? ट्रान्सलोकेशन. ओके, दिस इज प्रोसेस. पण समजा चुकीचं प्रोटीन तयार होतं, आपण ऐकतो काहीतरी गडबड झाली तर होते, आणि हेच महत्त्वाचं बघा. हा समजा इथे ओरिजिनल सिक्वेन्सवाला या ठिकाणी बघा दाखवलं आहे. दिस इज द mRNA ऑफ ओरिजिनल सिक्वेन्स. असा असायला हवा होता, बट अनफॉर्च्युनेटली व्हॉट्स हॅपन हिअर, या न्यूक्लियोटाइडमध्ये थायमिनच्या ऐवजी ते काय येऊन गेला आहे? सायटोसिन येऊन गेला आहे. दिस इज इथे बघा काय झालेलं आहे, या ठिकाणी हिअर दिस 3 आणि त्यांच्याऐवजी हा आला आहे बघा, इथे TGC म्हणजे थायमिन गॉनिन सायटोसिनच्या ऐवजी कोण आला आहे? गॉनिन, ॲडनिन अँड थायमिन, म्हणजे दुसरंच काही येऊन गेलेलं आहे. दिस इज, किंवा इथे काय झालं आहे बघा, हिअर व्हॉट्स कॅन बी हॅपन, लुक ॲट हिअर, इज ओरिजिनल सिक्वेन्स, बट व्हॉट इज हॅपन हिअर, दे गेट रिप्लेस, टी इज गेट रिप्लेस, म्हणजे त्याने त्याची जागा घेतली आणि याची जागा घेतली. तसं इथे पण झालं आहे बघा, दिस इज रिप्लेसमेंट. याला इन्व्हर्शन असं म्हणतात. इथे पॉईंट म्युटेशन म्हणतात, इथे सबस्टिट्यूशन म्हणतात, याला इन्व्हर्शन म्हणतात. इन ऑल दिस केसेस ओरिजिनल मेसेंजर RNA डिफॉल्टी झालेला आहे आणि या क्रियेला मी म्युटेशन असं म्हणतो. म्हणजे जेव्हा मेसेंजर RNA फॉल्टी होतो त्याला म्युटेशन झालं असं म्हणतात, तो बिघडला काहीतरी. द सडन चेंज ऑकर इन द जीन ड्यू टू चेंज इन द न्यूक्लियोटाइड or substitution or inversion of nucleotide is called as mutation. मग जीनमध्ये असं जे काही फॉल्ट झालेला आहे तर यालाच आम्ही काय म्हणतो? म्युटेशन असं म्हणतो. आणि मग तो अनेक प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. सो अबाउट दॅट विल डिस्कस आफ्टर. सो हिअर विल स्टॉप इन द फर्स्ट लेक्चर. विल मीट इन द सेकंड लेक्चर. टिल देन, बाय बाय, टेक केअर ऑल ऑफ यू.